उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची भेट घडवून आणण्यामागे माझा मोठा वाटा, दीपक केसरकर यांचा दावा। तर केसरकरांची गरज लागत असेल तर आम्ही राजकारण सोडलं पाहिजे, संजय राऊतांचा टोला। लंबी लंबी छोड़ते हैं, पतंग उड़ाते हैं। दीपक केसरकरला गरज म्हणजे आम्हाला केसरकरांची गरज पडते का मोदींची भेट घ्यायला? केसरकरसारख्या माणसांची जर गरज लागली असेल आम्हाला तर आम्हाला राजकारण सोडलं पाहिजे। प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील ते मुख्यमंत्री। खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य, विचाराला मुरड न घातल्यानं आमच्या पक्षाचं वलय वाढतंय, आमचं नेतृत्व देखील खंबीर, माने यांचं वक्तव्य। रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल, पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री। धैर्यशील माने यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, फडणवीस टेक्निकल मुख्यमंत्री असल्याचं महाजनांचं वक्तव्य। आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असू शकतात ना, त्यांचे नेते आहेत, त्यांच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री असतील तर असू शकतात, त्यात वाईट काय आहे? एकनाथ शिंदे 50 वर्षांपासून राजकारणात, महाराष्ट्राचे मंत्री मुख्यमंत्री राहिले, त्यांना बरं वाईट कळतं, दोघांमध्ये कशाला वाद लावता, नांदा सौख्य बरे म्हणा, नारायण राणेंचा महायुतीमधील नेत्यांना सल्ला। शिंदे साहेबही राजकारणात मोर दॅन 50 वर्षापेक्षा जास्त काळ आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री राहिलेले आहेत, बरं वाईट कळतं ना, कशा दोघात लावता? एक सांगा ना, नांदा सौख्य बरे, बरं होईल। गिरीश महाजन यांचे एका IAS महिलेसोबत संबंध, मंत्रिमंडळ विस्तारावेळी अमित शहांनी देखील महाजनांना विचारलं होतं। एका पत्रकाराच्या YouTube चॅनलचा दाखला देत एकनाथ खडसे यांचा महाजनांवर गंभीर आरोप। महाजनांच्या रंगल्या रात्री अशा, त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे, तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल, वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन चांगलेच संतापले। एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनावर टीका केल्यानंतर महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर। एक पुरावा तरी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका। मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल, हेल्मेट लावून कोणाला। पवईतील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले, मुंबईमध्ये अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाही, किरीट सोमय्या आक्रमक। अनधिकृत भोंगे आज आम्ही काढायला लावले, भोंगे काढले, जप्त केले, त्या अनधिकृत मशीद चालवणाऱ्या माणसाला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे। बारामतीमध्ये एकाला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तर असे प्रकार खपवून घेणार नाही, यापुढे मकोका देखील लावेन। व्हायरल व्हिडिओ नंतर अजित पवार यांचा सज्जता। 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला, तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल, मी असला अजिबात खपवून घेणार नाही। ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लावेल, मकोका। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजित पवार यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी, अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी।